नमस्कार. मी पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा माझा हा तिसरा व्लॉग आहे. याला व्लॉग म्हणतात, व्हिडिओ म्हणतात, मला नाही माहिती, पण जे वाटतं ते म्हणते. तर आज आपण ब्रेन रूल्स हे माझं फेवरेट पुस्तक आहे. म्हणजे मी जेवढे पुस्तकं तुम्हाला दाखवते ना माझा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी, हे सगळे पुस्तकं मला आवडलेली पुस्तकं आहेत. मग मला ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, हे अगदी खरं आहे. ज्ञानामध्ये भर पडते आणि जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये पुस्तकांचा, शब्दांचा आणि पुस्तकांमधल्या विचारांचा प्रभाव पडत असतो. तर कोणत्याही प्रकारची पुस्तकं वाचा, पण पुस्तकं वाचत राहा. त्यामुळे काय होतं, आपल्या विचारसरणीला एक दिशा मिळते. तुम्ही ज्या प्रकारचे पुस्तकं वाचाल त्या प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व होण्यासाठी त्याला मदत मिळत असते. तर सुरू करूया. जसं की मागच्या दोन्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगत आले की मी छोटासा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याची जसजशी मी एक एक पायरी चढत आहे माझ्या व्यवसायाची, ती एक एक पायरी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. माझा अनुभव तुम्हासोबत सर्वांसोबत शेअर करायचा आहे. शब्द थोडेसे मागे पुढे होतील कारण मला सराव नाही आहे ह्या गोष्टीचा, व्हिडिओ बनवण्याचा. तर असं मागे पुढे झालं तर क्षमस्व. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण नवीन व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायच्या असतात आपल्याला आणि शिकण्यासाठी मागे पुढे पाहायचं नाही, किंतु परंतु मनात आणायचं नसतं. आणि व्यवसायाला जर मोठं बाजारपेठ हवं असेल, ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, तर जिथे जिथे तुम्हाला मार्ग मिळेल त्या प्रत्येक ठिकाणांचा वापर तुम्ही करायला पाहिजे. जसं की मी आता एक्झिबिशन्समध्ये माझा स्टॉल लावत असते आणि त्या एक्झिबिशनमार्फत मला नवीन नवीन लोकं मिळतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. स्टॉलशीच निगडीत तुम्हाला अजून एक दोन गोष्टी सांगते की डिस्प्ले, मी तुम्हाला मागच्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की डिस्प्ले खूप महत्त्वाचा असतो. जसं तुमचं प्रेझेंटेशन असेल ना, तसंच ते बघूनच तुमच्या स्टॉलवरतून ओलांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला थांबायचं की नाही हे ठरवतं. तुमचं जर डिस्प्ले सुंदर असेल तर येणारी व्यक्ती तुमचा स्टॉलवरती किमान काही मिनटं तरी थांबते. त्या ती वस्तू घ्यायची असो अथवा नसो, पण तो थांबतो आणि ते गरजेचं आहे. त्यामुळे डिस्प्लेवरती भर देत जा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या झाल्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठीच्या, स्वतःला मार्केटमध्ये आपण आता उतरलो आहोत हे सांगण्यासाठी. तर असेच वेगवेगळी एक्झिबिशन्स तुम्ही करत जा. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की शिकण्यासाठी आपल्याला असं कोणी शाळा वगैरे नसते. बिझनेससाठी जे काय असतात त्या अशा गोष्टी असतात की वेबिनार वगैरे असतात. तर हो, तुम्ही काही वेबिनार पण थोडे जॉईन होत जा. कारण काही वेबिनार हे खरंच चांगल्या अर्थाने आपल्याला स्टेप्स शिकवत असतात. काही असे छोटे छोटे क्लासेस असतात की जिथे आपल्याला स्टार्ट करण्यापासून प्रोग्रेसपासून सक्सेसपर्यंतच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात त्या आपल्याला तिथे समजतात. जसं की मी एक काही दिवसांपूर्वी एक असाच छोटासा वन डे क्लास जॉईन केला होता, 2 ते 3 तासाचा. ऑनलाईन क्लास होता, 99 रुपये फी होती आणि शिकणं गरजेचं असतं. शिकण्यासाठी वृत्ती कायम अशी पॉझिटिव्ह ठेवली पाहिजे. तर मी तो क्लास जॉईन केला, ऑनलाईन क्लास. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं तसंच त्याच्यामध्ये सुरुवात केली होती. त्यांचे स्ट्रगल्स वगैरे त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी एक एक पायरी पुढे पुढे सांगत गेले. तर ज्या ज्या गोष्टी मला पटल्या मी त्या तुमच्यासोबत शेअर करते. त्यांनी सांगितलं की बिझनेस कोणताही सुरू करा, तुम्हाला जो आवडेल तो बिझनेस तुम्ही सुरू करू शकता तुमच्या आवडीनुसार, तुमच्या बजेटनुसार. पण एकदा सुरू केलं की माघार घ्यायची नाही, थकायचं नाही. टेन्शन घ्या, पण टेन्शन घेऊन सोडून देऊ नका. प्रवास एकदा सुरू केला असेल तर तो अर्धवट सोडायचा नाही. स्वतःला एक्सप्लोअर करा, स्वतःच्या व्यवसायाला लोकांपर्यंत नेण्यासाठीचे प्रयत्न करा. पण त्यातही माफक दरामध्ये, कमी खर्चामध्ये असतील तिथेच प्रयत्न करा. कारण सुरुवात असते आपली, तर जास्त खर्च हा ॲडव्हर्टाइजमेंटवरती नाही केला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जा, जसं की फेसबुक, इन्स्टा. इथे तुमचे त्या बिझनेस रिलेटेड अकाउंट उघडा. त्यानंतर जसं फेसबुकला बरेचसे असे व्हॉट्सअप ग्रुप असतात, फेसबुक ग्रुप असतात, जिथे तुम्ही फ्री रजिस्ट्रेशन करू शकता.
ते ग्रुप्स शोधा आणि त्यावरती रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तिथे तुम्हाला पोस्ट टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या एक्स्ट्रा चार्जेसची गरज नसते. असे ग्रुप्स शोधा, त्यांची लिस्ट करा, त्यांना जॉईन व्हा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्ही डेली किंवा अल्टरनेट डे तुमच्या प्रोडक्टची माहिती त्या ग्रुप्सवरती पोस्ट करत चला. भलेही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आला नाही किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला पॉझिटिव्ह हे दिसायला नाही लागलं, पॉझिटिव्ह गोष्टी नाही दिसून आल्या काही दिवस काही महिने, तरी पण ती गोष्ट सातत्याने करतच राहा. एक ना एक दिवस तुम्हाला त्या गोष्टीतनं कुठे ना कुठे कधी ना कधी रिफंड हे मिळणारच आहे. तर त्यांनी सांगितलं की सातत्य ठेवा जी पण गोष्ट सुरू कराल त्याच्यामध्ये. तिसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट होती ती त्यांनी सांगितली की फक्त ऑनलाईनवरती जर तुम्ही विसंबून राहत असाल तर जो हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, हा मला खूप मनापासून पटला की जसं की बघतो आपण फेसबुक लाईव्ह, इन्स्टा लाईव्ह असतात, तिथे बऱ्याच अशा लाईव्हमध्ये प्रोडक्ट सेल केले जातात. मग लोक लॉग इन असतात आणि इन्स्टंट स्क्रीनशॉट काढून त्या प्रोडक्ट नंबरवरती बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, नंतर पेमेंट, नंतर मग हे ते बऱ्याच गोष्टी असतात. ह्या ऑप्शन आहे, पण कसं असतं माहिती आहे का, जर तिथे तुमचं खरंच फॉलोवर्स असतील पहिल्यापासून तुमच्या अकाउंटला तर तुम्ही ही गोष्ट करू शकता. पण इथे तुम्हाला वन टाईम इन्कम असेल की एकदा घ्या आणि सोडून द्या विषय, आणि प्रत्येक वेळेला जितक्या वेळ तुम्ही लाईव्ह कराल जितकी तुम्ही प्रोडक्ट दाखवाल तितकेच सेल होतील, असं एक लिमिटेशन असतं त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे की फोटोज टाका, त्याच्यानंतर त्यांचे खाली डिटेल्स लिहा, प्राईस लिहा, COD आहे की नाही हे लिहा, असं सगळं असतं आणि मग ते अपलोड करा. त्यानंतर समोरून एखाद्या व्यक्तीला आवडलं की तो तुम्हाला मेसेज करणार की मला हे प्रोडक्ट आवडलं पण याचे रेट खूप आहे. मग बार्गनिंगवाला प्रोसेस सुरू होईल, मग बार्गनिंग वगैरे करत बसा. मग क्वांटिटी कशी मिळेल, मग मला कुरिअर चार्जेस पडतील का, मग इतक्याच दिवसात मिळेल का, तितक्याच दिवसात मिळेल का, बऱ्याच अशा गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीसोबत मे बी फोनवरती किंवा मग चॅट थ्रू बोलत असतात, पण जेव्हा तुमच्या दोघांचे कन्व्हर्सेशन चालू असतं तर बराचसा तुमचा वेळ हा इन्व्हेस्ट झालेला असतो. जर तुमचं कस्टमर समोरून कॉल करणारी व्यक्ती जर जेन्युइन असेल तर तुमच्या 10 मिनिटाच्या कन्व्हर्सेशन नंतर ती वस्तू घेईल. पण जर ती विंडो शॉपिंगवाली व्यक्ती असेल, जसं की मॉलमध्ये असतं, मॉलमध्ये 80% लोक हे विंडो शॉपिंगसाठी जातात आणि 20% लोक जेन्युइन कस्टमर्स म्हणून जात असतात. पण इथे आपल्याला पर्सनली आपण आपल्या 24 तासामधला एक स्पेसिफिक वेळ त्या व्यक्तीवरती खर्च केलेला असतो आणि एवढा वेळ खर्च केल्यानंतर जेव्हा ती माहिती की अरे हे 2000चं महाग आहे, मग आपण म्हणतो ना ठीक आहे तुमच्यासाठी 1800ला करतो, तरी महाग आहे, ठीक आहे 1600ला करतो, चला 1500ला करतो. ऑलरेडी तुम्ही त्या व्यक्तीसोबत बार्गेनिंग करून असं झालेलं असतं ना तुमचं मेंटॅलिटी की बाबा आता तू घे, मी तुला काय, मला थोडं नुकसान झालं, थोडा प्रॉफिट कमी झाला तरी चालेल, पण आता आपण बोलतो तर बाबा तू घे, अशी आपली एक मेंटॅलिटी झाली असते. मग ती व्यक्ती म्हणते अच्छा ठीक आहे 1200 ओके आहे, ठीक आहे मला रेट ओके वाटते, आता आपण एक काम करूया, मला आता माझ्याकडे पैसे नाही, आपण उद्या मी तुम्हाला सांगते. त्यानंतर तुम्हाला जे फील होईल ना ते लिटरली फिलिंग राग येतो, काय करू मी ह्याचं, असं वाला फिलिंग असतं. तर ह्या गोष्टी ऑनलाईनमध्ये होत असतात. तर फक्त प्रोडक्टची आणि तुमच्या व्यवसायाची माहिती होण्यासाठी आणि तुमचे सर्कल वाढवण्यासाठी तुम्ही याच्यावरती भर द्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा. त्यानंतर तुम्हाला जर थोडंसं मोठ्या लेवलला जायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टीत आहे, शॉप वगैरे तर असतंच, पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही स्वतःची वेबसाईटवरती भर द्या. वेबसाईट बनवणं खूप कठीण अशी गोष्ट नाही आहे. बरेच असे साईट आहे जिथे तुम्हाला थोडेसे पैसे खर्च केले की वेबसाईट बनवून मिळते. इवन मी पण बनवत आहे वेबसाईट माझ्या व्यवसायाशी निगडीत. आताही काम ते चालूच आहे. अजून त्याला एक 8-10 दिवस तर लागूनच जाईल, मे बी 15 दिवस पण लागू शकतात, कारण वेबसाईट करताना थोडा जास्ती वेळ लागतो. पण वेबसाईट केल्याने काय होतं असतं, तुमचं स्वतःचं ऑनलाईन शॉप क्रिएट होत असतं. जसं की अमक्या एरियामध्ये अमक्या रोडवरती माझं शॉप आहे, तसंच वेबसाईटचं असतं संपूर्ण जगासाठी. तुमचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म, तुमचं स्वतःचं हक्काचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतं. ऑनलाईन शॉप म्हणजे तुमची वेबसाईट असते. तर तुम्ही म्हणाल ही गोष्ट म्हणायला खूप सोपी आहे पण करण्यासाठी कठीण. अजिबात नाही. एकदा विचार करा, त्यासाठी कुठे कसे मार्ग मिळतात हे शोधत चला आणि
शोधायला काही खूप कष्ट लागणार नाही. मोबाईलवरती फक्त टक 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 सर्च करायचं आहे जीमेल, गुगलवरती काय असेल ते, आणि तुम्हाला सगळी माहिती तुमच्या स्क्रीनवरती मिळून जाईल. आणि त्याच्यामुळे असं काही खूप हार्ड अशी गोष्ट नाही. इवन मार्केटमध्ये जर थोडंसं गेलात तर तुम्हाला कस्टमाइज वेबसाईटसुद्धा करून देण्यासाठी ऑप्शन्स मिळतात. पण हां, ते तुमच्या बजेटवरती डिपेंड करतं. वेबसाईट तुम्हाला स्वतःला बनवता येत नसेल, तुम्ही बाहेर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडून बनवू शकतात. त्याचे थोडेसे चार्जेस असतात. 20,000पासून 1,50,000पर्यंतचे चार्जेस असतात. तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कशा प्रकारचं हवं आहे. आणि जर तुम्हाला स्वतः करण्याचं ट्राय करायचं असेल तर तिथेही मागे हटू नका. मला या वेबसाईटबद्दल काही विशेष माहिती नाही आहे, पण मी शिकत स्वतः करते आहे. तर खूप असं कठीण काम नाही आहे, अशक्य तर नक्कीच नाही आहे. थोडा जास्त वेळ, पेशन्स, आणि जी गोष्ट नाही समजत ती कुठे जाऊन समजून घ्यायची याची एक 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 तुम्ही सखोल हे करा, प्रयत्न करत राहा. होईल होईल होईल. पण हां, मी तुम्हाला स्वतः पर्सनली रेफर करेल की तुम्ही वेबसाईट, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय ग्लोबलाइज, सोपा शब्द, की फक्त तुमचा एरिया, रोड किंवा तुमच्या सिटीपर्यंत नाही ठेवायचा असेल, जर वाढवायचा असेल पुढे जाऊन, आणि खरंच काहीतरी अचीव करण्याची तुमची जर इच्छा असेल, काहीतरी मोठं करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही वेबसाईटकडे लक्ष दिलं पाहिजे असं मी म्हणेल. कारण थोडासा वेळ जास्त लागतो, त्याचे फॉलोअप्स थोडे जास्त घ्यावी लागतात, त्याच्यासाठी कष्ट थोडे जास्त घ्यावी लागतात. पण वेबसाईटमुळे तुम्हाला तुमचा ब्रँड, तुमचं प्रोडक्ट, तुमचं शॉप हे ग्लोबलाइज करता येईल. तुमच्या घरामध्ये बसल्या बसल्या तुमच्या वेबसाईटला जी कोणी व्यक्ती भेट देईल ती मग कुठलीही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातली राहू शकते. त्यासाठी तुम्हाला पर्सनल ऑनलाईन यायची गरज नाही. फक्त हां, तिथे एक स्टेप शिकवत जाईल मी. म्हणजे जसं मी माझ्या वेबसाईटसाठी काम सुरू केलं आहे आणि हळूहळू मी माझ्या वेबसाईटचं काम शिकता करत आहे, तसं मी तुम्हाला सांगेल. फक्त मी सुरुवातीला आजच इतकं सांगते की ऑनलाईनमध्ये फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअप हे कराच. पण जर तुम्हाला वरच्या अजून एका लेवलवरती जायचं असेल आणि ग्लोबलाइज व्हायचं असेल, किंवा एक एक ती गोष्ट अचीव करायची असेल ज्याला आपण म्हणतो सक्सेस, तर तिथे जायचं असेल तर थोडा विचार वरचा करा. आणि त्यासाठी हे असतं की थोडंसं तुमच्या मेंदूला तुम्हाला कष्ट द्यावे लागतील शिकण्यासाठी आणि माहिती काढण्यासाठी. तर तेवढं तर आपण नक्कीच करून आहे ना, काय हरकत आहे, शिकल्याने काय होतं, ज्ञानामध्ये भर पडते. मलाही येत नव्हत्या बऱ्याच गोष्टी, पण मी आता एक स्टेप शिकते आहे. त्या शिकता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढत आहे. आजच्या क्षणाला असं झालं आहे ना की माझ्यामध्ये एक अशा प्रकारचा कॉन्फिडन्स आहे की तुला येत नाही असं काही नाही आहे. तू प्रयत्न केला तर तुला ते येईल. थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, किंवा इतरांना जिथे ती गोष्ट समजायला 2 दिवस लागतात, तुला 8 दिवस लागेल, पण तुला येईल. तर तुम्ही पण असं एक स्टेप पुढे या आणि प्रयत्न करा स्वतःच्या बिझनेसला ग्लोबलाइज किंवा अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेण्यासाठीचा. आणि ऑनलाईनवरती भर जास्ती द्या. कारण काय असतं, आजकाल लोक ऑनलाईन शॉपिंगवरती खूप जास्त भर देत आहे, विश्वास ठेवत आहे. कोरोनाच्या आधी ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता लोकांचा, पण जसं कोरोनाला काळ गेला ना तसं ऑनलाईनकडे लोकांचा कल वाढला आहे, त्यांचा विश्वास वाढला आहे. फक्त एकच आहे की तुम्हाला त्यांचा विश्वास संपादन करून घेता आला पाहिजे. त्यांचा एकदा तुमच्यावरती विश्वास बसला की ती गोष्ट नंतर स्प्रेड व्हायला, ती गोष्ट नंतर तुमच्या बिझनेसला उचलून घ्यायला पुरेसी आहे. फक्त एकच आहे की थोडासा प्रयत्न करा आणि पेशन्स ठेवा. माझ्याही आता वेबसाईट करतानाच्या कामामध्ये इतके चढ उतार येत आहे. बऱ्याच गोष्टींसाठी एका छोट्याशा कीसाठी मला कधी 8 दिवस थांबावे लागतात, ती गोष्ट नाही समजत म्हणून. पण मी ठरवलंय की भलेही थोडा जास्ती वेळ लागला तरी चालेल, पण मला ते करायचंच आहे. तर तुम्ही हा एक रूल फॉलो करत राहा की सोडू नका, गिव अप करू नका. जी पण गोष्ट हातात घ्याल ती पूर्ण करत राहा. आणि पूर्ण करण्यासाठी जेवढे पण प्रयत्न कराल ना तुम्ही, हळूहळू का असे ना एक पायरी नक्कीच वरती येत राहाल. आणि असं निराशावादी होऊ नका. बऱ्याच वेळेला काय होत असतं, पहिले 6 महिने आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही की आपण निराशावादी होत असतो. पण अजिबात होऊ नका.
प्रत्येक मोठ्या बिझनेसची जर सक्सेस स्टोरी ऐकायची असेल किंवा बघायची असेल तर त्याने त्याच्या आधी म्हणजे सक्सेस होण्याआधी कसं स्ट्रगल केलं आहे हे नक्की बघा आणि त्यानंतरच ठरवा की जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगल करायलाच पाहिजे. स्ट्रगल करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या अनुभवामध्ये राहतात आणि आठवणीत राहत असतात आणि आठवण गरजेची असते. तर आजचं माझं हे एकच आहे की ग्लोबलाइज करण्यासाठी किंवा वरच्या पायरीवर चढायचं असेल तर वरचा विचार नक्कीच केला पाहिजे. भले ती पायरी चढताना मनामध्ये धाकधूक असेल किंवा भीती असेल तर ती थोडीशी काढून टाका मनातनं. प्रयत्न करा, काही होत नाही. पडलात हात ना थोडंसं एक पाऊल अजून मागे आला तरी फरक पडत नाही. एक एक पायरी मागे एक एक अनुभव आणि एक एक शिक्षण आपल्याला मिळत असतं. तर भेटूया मग पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला तुमचे अनुभव मला नक्की सांगा. मी प्रत्येक वेळेला मी म्हणत असते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा यातनं तुम्हाला काही कळत नसेल किंवा मग तुमचे अनुभव किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर मला नक्की खाली कमेंटमध्ये टाका. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा थोडासा आणि जर पुढे जायचं असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.